सकाळी 7 वाजल्यापासून आता 7 वाजत आले. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत 5 ते 6 तास होते. तू जे आता हे वाचत होता तुला ह्याच्यातलं काय येतंय का? C3 प्लांट्स बद्दल माहिती सांग. दिवसाचे किती वेळ रिडिंग मध्ये स्पेंड करतो, किती तास? कमीत कमी 6 तास. 2026 मध्ये तुझा कमबॅक होणार आहे असं वाटतं? असं वाटू राहिलं मला बी. तर म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं तर फक्त नीटसाठी म्हणलं तर ट्युशन एरियाच, बाकी कुठंच नाही. 10 ते 4 पर्यंत तू रिडिंग मध्येच असते का? हां, रीडिंगमध्येच. मी आज मॉर्फोचा अभ्यास करत होते आणि मी आज त्याच्यावर नोट्स पण काढले आणि रिवाईज पण केलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूरच्या ट्युशन एरियामधील जेवढे पण क्लासेस आहेत तिथले विद्यार्थी कशा पद्धतीने अभ्यास करतात, जीवन त्यांचं कशा पद्धतीने चालू असतं हे जाणून घ्यायचं एकमेव चॅनल लातूर पॅटर्न बद्दल, ते म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आज आपण लातूरच्या ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करणार आहोत. एका रिडिंगला भेट देऊन आपण बघूयात की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास त्या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की ट्युशन एरियामधील सर्व क्लासेसमध्ये जेवढे पण विद्यार्थी अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये काय गोष्टी चालल्यात याचं एकमेव जाणून घ्यायचं असेल ट्युशन एरियामध्ये तर माझं यूट्यूब चॅनल आहे. तर तिथे आपल्याला एक स्टार क्लासेसचा विद्यार्थी भेटलेला आहे. काय नाव तुझं? रितेश पवार. सध्या कशाचा अभ्यास करतोय तू आणि ट्युशन एरियामध्ये सध्या कसं वातावरण आहे अभ्यासासाठी? मी नीटचं आहे आणि ट्युशन एरियामध्ये म्हणलं पूर्ण लातूर म्हणजे महाराष्ट्रात म्हणलं तर फक्त नीटसाठी म्हणलं तर ट्युशन एरियाच, बाकी कुठंच नाही. आता नीटचा पेपर जवळ आलाय, काय सांगशील विद्यार्थी कशा पद्धतीने अभ्यास करतात? अभ्यास तर सगळे चांगलेच करतात, पण आता थोडंसं असंच की बाबा हे झालं ते झालं, भांडणं वगैरे ते तर आहेच. आणि पण आता इथून पुढं पोरांनी 2-3 महिने तर चिकाटीने केलं पाहिजे, ही एक माझं म्हणणं आहे, बाकी काय. सध्याच्या काळामध्ये विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट होण्याचं सगळ्यात मोठं रिझन काय वाटतं? तसं आपण म्हणू शकत नाही बरं का, पण मुली जास्त करून, कारण जास्त तर पोरं त्याच्याच भानगडीत पडते. तुझे मित्र वगैरे अशा भानगडीमध्ये पडलेले आहेत का काय? हा आहेत बरं का. आता एकच कालचंच आहे, म्हणजे गेला तो विचारायला, थोडं ही झालं, थोडं डिप्रेशन मध्ये गेला. म्हणलं मी बी सांगितलं त्याला काय नसते म्हणलं, एक गे तो दुसऱ्या येते, पण म्हणलं तू काय करू नकोस. आता तुला काय करायचंय ते तू कॉलेजला MBBS ला ह्याला त्याला गेल्यावर कर, पण इथं काय करू नको, इथं फक्त नीटची तयारी कर. या ठिकाणी ट्युशन एरियामध्ये अजून काही विद्यार्थी भेटलेले आहेत. काय नाव आहे तुझं? पंकज. कशा पद्धतीने तुझा अभ्यास चाललाय सध्या आणि ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी तू पाहतोस आसपासचे, काय वाटतं तुला? वाटणं आपण मॅटर करत नाही त्या गोष्टीवर, आपण आपलं सध्या फोकस अभ्यासावर. बाकी कुठल्याच गोष्टीवर फोकस करत नाही सध्या, फक्त फोकस अभ्यासावर. लास्ट 4th मंथ म्हणजे तेच अभ्यासाबद्दलच असते. 2026 मध्ये तुझा कमबॅक होणार आहे असं वाटतं तुला? असं वाटू राहिलं मला बी. कशा पद्धतीने अभ्यास चालू तुझा? तुला वाटतं की 2026 मध्ये कमबॅक होईल? बिलकुल होणार, का नाही होणार. कशा पद्धतीने शेड्यूल चालू तुझं? आता क्लास असते 2 पर्यंत माझा, 2च्या पुढून आज जेवण हे करून 3 वाजतात मला. 3च्या पुढून क्लासचं रिव्हिजन चालतंय, इथं रिडिंगलाच असतोय मी पण. 3च्या पुढून मग 6 पर्यंत रिव्हिजन चालतंय. तिथून पुढं मग पेपरचा अभ्यास करतो. 7:30ला पेपर असते, टेस्ट सिरीज पण चालू आहे आमची. मग 6 ते 7 टेस्ट सिरीजचा अभ्यास करतो आणि मग टेस्ट सिरीज देतो. मग अशा प्रकारे माझं शेड्यूल चालू आहे. सध्या विद्यार्थी ट्युशन एरियामध्ये जे पण आहेत त्यांना तू काय ॲडवाइस देशील? डिस्ट्रॅक्शन से कैसे बचे? डिस्ट्रॅक्शन तर स्वतःवर अवलंबून असतं ते तर. मी तर आतापर्यंत डिस्ट्रॅक्ट कधी झालेलं नाही. 11वी 12वीत थोडंफार झालं, पण आता रिपीटला आल्यावर काय नाही झालं तसं. रिपीटला आल्यानंतर कसं काय झालं? रिपीटला आल्यानंतर रिपीटर हे स्वतःच एक मोटिवेशन आहे. रिपीटला आल्यानंतर भरपूर स्टुडंट डिस्ट्रॅक्ट होतात, पण काही होत नाहीत, तेच सिलेक्ट होतात फायनलला. तुला काय वाटतंय डिस्ट्रॅक्शन से कैसे बचे? डिस्ट्रॅक्शन ही गोष्ट तो म्हणलं बरोबर आहे, स्वतःवर मॅटर करते. डिस्ट्रॅक्ट आपलं होऊ वाटलं तर होऊ शकतो, नाही वाटलं नाही होऊ शकतो, एवढंच. मला वाटतं अभ्यास कमी पडायला लागल्यावर डिस्ट्रॅक्ट होतो माणूस. हा ते आहे बरं. अभ्यास कमी पडल्यावर डिस्ट्रॅक्ट व्हायचे चान्सेस असतात, पण आपण त्याच्यातून कसं फेस करायचं त्या गोष्टीला हे आपल्याला सरच्या डिस्कशन करून, घरच्यासोबत कॉन्टॅक्ट करून ती गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते असं वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. इथं अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत आज आपण थोडं इंटरॅक्शन करणार आहोत. काय नाव आहे तुझं? गोविंद तुकाराम शिंगडे. तू किती वेळ झालं रिडिंगमध्ये बसलेला आहे? मी 3 वाजता क्लास सुटलाय, 3:30 पासून बसला अभ्यास करत. आत्ता किती वाजले? आता टाइम इथं विद्यार्थ्यांना मोबाईल पण पाहू शकतात. 5:45 वाजलेले आहेत आता.
तू इतके वेळ झालं reading मध्ये अभ्यास करतोय तुला असं कंटाळ येत नाही इथं बसून? नाही, चेअर्स वगैरे सगळं कम्फर्टेबल आहेत सगळं, त्यामुळे असं काही वाटत नाही, असं बोर झाल्यासारखं वाटत नाही, काही नाही. तुला काय कशाची तयारी करतोय? मी नीटची अभ्यास कशा पद्धतीने चालू आहे तुझा? बऱ्यापैकी असं चांगलं आहे, म्हणजे क्लासमध्ये रिपीटर आहे का तू? हां रिपीटर. तुमचा सिलेबस कधी कंप्लीट होणार आहे? आता जानेवारीच्या एंडिंगला. असे विद्यार्थी जे अभ्यास करत नाहीत जास्त, अशा विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे की विद्यार्थी लातूरमध्ये 12-12 तास कंटिन्युअस रिडिंगमध्ये अभ्यास करतात. हा एक क्लास करून पण इतक्या वेळ झालं बसलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील जे जास्त वेळ अभ्यास करत नाहीत? हां, आता केलं पाहिजे अभ्यास, कारण आता पेपर पण जवळ येतात, 2-3 महिने बाकी आहेत, अभ्यास केला पाहिजे. आता लागायचं असलं तर आता की अभ्यास तर करणं गरजेचं आहे आता. लातूर पॅटर्नमध्ये जेवढे पण ट्युशन्स आहेत ते सर्वच ट्युशन बेस्ट आहेत. तुम्हाला जे पण ट्युशन लावायचे स्वतः एकदा त्याचा डेमो करून बघा. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची की विद्यार्थ्यांची जी लाईफ असते ट्युशन एरियामध्ये ती कशा पद्धतीने असते हे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी रात्री 1-1 वाजूस्तर 2-2 वाजूस्तर अभ्यास करतात, इथंच झोपतात, सकाळी उठून सकाळी 6 वाजता ट्युशनला जातात, त्याच्यानंतर दुपारी ब्रेक झाल्यानंतर ते आंघोळ वगैरे करतात. म्हणजे या डेडिकेशनने विद्यार्थी अभ्यास करत आहेत. तर डेफिनेटली कॉम्पिटिटिव्ह इन्व्हायरमेंट या ट्युशन एरियामध्ये आहे. इथे तुम्हाला रिअल कॉम्पिटिशन काय आहे हे लातूरच्या ट्युशन एरियामध्ये आल्यावर कळतं. या ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्याचं डेडिकेशन पाहू शकता. याच ठिकाणी अभ्यास करतोय, त्याचा हा डब्बा पाहू शकता. म्हणजे जेवण पण याच ठिकाणी सगळं एकदम त्यांनी एक कॉर्नर फिक्सच केलेला आहे. रोज यायचं इथं बसायचं आणि अभ्यास करायचा. JEE जे मेन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत ते सॉल्व करतो तो फिजिक्ससाठी. रिअल कॉम्पिटिशन जर बघायचे असेल कधी पण तर फक्त लातूर पॅटर्नच तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि एक अजून विद्यार्थी भेटलेला आहे RCCचा. काय नाव आहे तुझं? अथर्व. कुठून आलाय तू? मी पुण्यावरून आलोय. आता ही ते रिडिंगमध्ये किती वेळ झालं बसलेला आहे तू? मी आता 2 तास झालं रिडिंगमध्ये आहे. म्हणजे आणि क्लासला कधी गेला तू? क्लास कधी सुटलेला तुमचा? क्लास 3 वाजता सुटतो आमचा. आता 2 तास झाले, 5 वाजले. आता परत 5 वाजता क्लास आहे आमचा. आणि 5च्या नंतर 5च्या नंतर 6 वाजता सुटतो. 6 वाजता परत येऊन इथंच बसतो आम्ही. तू दिवसाचे किती वेळ रिडिंगमध्ये स्पेंड करतो? किती तास? कमीत कमी 6 तास. क्लास किती तास असतो तुमचा? क्लास आता 8 लेक्चर चालू आहे सध्या. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता 8 तास क्लास आणि इथं पण जवळपास 5-6 तास तो अभ्यास करत आहे. इतके विद्यार्थी लातूरमध्ये डेडिकेशनने अभ्यास करत आहेत. हे ज्यावेळेस बाहेरच्या सिटीजमधली लोक कसे लाईटली घेतात, नीट एक्झाम आहे होईल क्रॅक, 2 तास आम्ही रील्स बघतो, पण लातूरमध्ये असं नाही. लातूर पॅटर्न एक कॉम्पिटिशन काय असते हे सर्वांना दाखवून देत आहे आणि अजून पण दाखवत आहे. ऑल द बेस्ट तुला नीट 2026 साठी. तर ही जी तुझी कंपार्टमेंट आहे इकडे दाखव एकदा. तू कशा पद्धतीने कुठले कुठले फॉर्म्युलेज लावलेत आणि काय शॉर्ट नोट्स बनवल्यात आमच्या व्ह्युअर्सला सांग एकदा. तरी हात असं दाखव त्यांना हात लावून की हे याचा फॉर्म्युला. म्हणजे बेसिकली हे फक्त फिजिक्सचे शॉर्ट फॉर्म आहेत, म्हणजे फॉर्म्युलेज फक्त आहेत. आणि जसं की आता हे म्हणजे थर्मोडायनेमिक्स आणि हे आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहेत, पुन्हा मॉलिक्युलर मास आहेत ॲटम्सचे काही, आणि ही सिरीज आहेत प्लस -, यायचे, आणि मेझोमेरी इफेक्ट जे की पाठ करायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळे डेली आपल्या समोर असेल तर ते आपण रिकॉल करू शकतो, फास्ट रिकॉल जसं म्हणजे आपण. आणि फॉर्म्युलेज जे काय आहेत फिजिक्सचे म्हणजे मला लक्षात ठेवायला थोडं आवड जातं, त्याच्यामुळे मी समोर चिटकून ठेवले, म्हणजे जे की मी दररोज बघितलं की मला रिकॉल होईल फास्ट. ट्युशन एरियामध्ये रात्री एक्सप्लोर करत करत आपण आलेलो आहोत. अजून एक विद्यार्थी आपल्याला भेटलेला आहे. हा विद्यार्थी सध्या फोटोसिंथेसिस. कशाचं आहे? बायोचं आहे काही? हो. बायोचं ह्याचं करायला आवडतं फोटोसिंथेसिस. तर काय सांगशील तुझा अभ्यास कसा चालू आहे आणि किती तास रिडिंगमध्ये स्पेंड करतो? कमीत कमी 6-7 तास तर होते त्याचं इथं सकाळी म्हणलं क्लास सोडून, आणि क्लासला धरून म्हणलं तर कमीत 8-9 तास होते. आणि बऱ्यापैकी चालू आहे, सिलेबस कवर झाला आहे आणि जास्त करून तर रिडिंगमध्ये चालला आहे टाईम अभ्यासाला. तू जे आत्ता हे वाचत होता तुला ह्याच्यातलं काय येतंय का? हो. सांग बरं काहीतरी माहिती. काय वाचतोय? सायकल आहे कशाची? हो, सायकल आहे ती. कशीच सायकल आहे? कॅल्विन सायकल. आणि फोटोसिंथेसिस म्हणल्यावर P1 सायकल, सायक्लिक, नॉन सायक्लिक सायकल असते. C3 प्लांट्स बद्दल माहिती सांग.
C3 प्लांट बद्दल म्हणलं C3 प्लांटमध्ये डार्क रिॲक्शन लाईट रिॲक्शन दोन्ही बी मेझोफिल सेलमध्ये होतात आणि C3 सायकलमध्ये जी रुबिस्को प्लांट आहे रुबिस्को ती बी मेझोफिल सेलमध्ये प्रेझेंट असते. तर अजून एक या ठिकाणी विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली. काय नाव आहे तुझं? कुठल्या ट्युशनला आहे तू? माझं नाव गौरी पेटकर. मी विद्याराधनामध्ये आहे. तू इथं किती वेळ झालं बसली अभ्यास करण्यासाठी? मी आता कंटिन्यू म्हटलं तर मी सकाळी 9 वाजता आलेली इथे. फक्त एक लंच ब्रेकसाठी मी 1 वाजता जाते. 1 ते 1:30 पर्यंत मॅक्स टाईम जातो आणि त्यानंतर मी डबल सिटिंगलाच असते. म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून आता 5 वाजल्यात, 6 वाजल्या जवळपास. हे तू दिवसभर रिडिंग मध्येच असते का? सिलेबस झालाय तुमच्याकडे? हां, मी रिपीटर्सच्या बॅचला आहे आणि सिलेबस मी कव्हर केला आहे थोडाफार आणि आता टेस्ट सिरीज जॉईन केली आहे. आणि जे टेस्ट सिरीजनुसार जे चॅप्टर्स असतात मी त्याचे प्रिपरेशन करते आणि रिडिंगमध्ये बसून त्याचा अभ्यास करते. बरं. जे लातूरच्या बाहेर शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की 4-4 तास रील्स बघल्याने किंवा 2-2 तासच फक्त अभ्यास केल्याने सिलेक्शन होतं. तर अशा विद्यार्थ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की लातूरमध्ये शिकणारे विद्यार्थी हे समोर एक्झाम्पल पाहू शकता. सकाळी 9 वाजल्यापासून आता 6 वाजल्यात फक्त 1 तासाचा ब्रेक घेतला मी. अशा एवढ्या डेडिकेशनने अभ्यास करत आहेत. तर तुम्ही पण डेफिनेटली त्याच डेडिकेशनने अभ्यास केला पाहिजे. काय सांगशील तू विद्यार्थ्यांना जे अशा पद्धतीचं टाइमपास करतात? टाइमपास मतलब ते त्यांचा अभ्यास सगळ्याच विद्यार्थ्यांना करायचा असतो. पण ते काही जण ते ट्रॅकवरून भटकतात, ते थोडेसे डिमोटिवेट होतात. फक्त एवढं सांगते की एन्व्हायरमेंट चांगलं असेल तर अभ्यास जरूरच होणार. तुम्ही जर घरी बसत असाल तर घरी थोडंफार असं सिरियसनेस तेवढं नसतं. थोडंफार आपण डिमोटिवेट होऊ शकतो, थोडं भटकं असतं ध्यान आपलं. पण आपण एका व्यवस्थित अशा एन्व्हायरमेंटमध्ये असाल, सर्वत्र आपल्या आजूबाजूला पण अभ्यास करणारेच असतील तर आपला अभ्यास हा नक्कीच होईल. शिक्षण एरियामध्ये अजून एक या ठिकाणी विद्यार्थिनी भेटलेली. काय नाव आहे तुझं? ऋतुजा मुंडे. तू कुठल्या क्लासला आहे आणि आता कितवीला आहे सध्या? मी आता विद्यारत्नाला आणि 12thला आहे. 12thला. तुझं डेली शेड्यूल कसं चालू असतं? रिडिंगला किती वेळ बसते तू? मी रीडिंग तर सध्या एंडिंगला लावले आणि सकाळी 6 वाजता आमचा क्लास असायचा, 2 नाही तर 1 वाजेपर्यंत. मग त्याच्यामध्येच पूर्ण शेड्यूल म्हणजे दिवस जायचा. देन घरी आल्याच्या नंतर फ्रेश देऊन अभ्यास करायचा थोडा वेळ. म्हणजे रिडिंगला किती वेळ बसते? रीडिंगला मी 10 वाजेपर्यंत बसते, बट सध्या एंडिंगला रीडिंग लावले म्हणजे सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर. म्हणजे तरी आता दिवसाचे किती तास? 5 ते 6 तास होतात बिकॉज आता पण रिव्हिजन लेक्चर चालू आहे. तुझं डेली शेड्यूल कशा पद्धतीने चालू राहतोय? क्लास आणि रिडिंग त्याच्यानंतर रिव्हिजन? सकाळी आवरून रिडिंगला यायचं, त्याच्यानंतर मग रिव्हिजन लेक्चर्स असतात, नाही तर कधी कधी एक्झाम होते 2 दिवसानंतर. आणि संध्याकाळी मग रात्रीचं 10ला घरी जायचं. सो मग दिवसभर ऑलमोस्ट मी रिडिंगमध्येच असते. या ठिकाणी अजून एक विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली जे की ट्युशन एरियामधल्या रिडिंगमध्ये अभ्यास करते. काय नाव आहे तुझं? कोमल मुळे. किती तास झालो तू रिडिंगमध्ये बसलेली? सकाळी आलते 6 वाजता. सकाळी 6ला आणि आता रात्री 6 वाजून गेल्या. हां, म्हणजे आम्ही नाईटला इथंच असतो. आणि रात्री किती वाजता अभ्यास? 2-3 वाजेपर्यंत. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर नंतर टिफिनच येता ना, मग रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, नंतर मग 2 ते 6 झोपी द्यायचं. मग इथंच जेवण करायचं? हां, टिफिन इथंच. बापरे, असल्या पद्धतीचं एवढं डिसिप्लिन कुठून येतो तुमच्या असल्या विद्यार्थ्यांमध्ये? म्हणजे मोटिवेशन असते ना, कारण आई वडील गावांकडे शेतात जास्त काम करतात, मग ते जर करू शकतात तर आपण करण्यात काय हरज आहे? येस, डेफिनेटली खूप मोठी गोष्ट बोलली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांना एक आदर्श मानून अभ्यास केला पाहिजे. कारण विद्यार्थी बघितले तर गावाकडचे विनाकारण ट्युशन एरियामध्ये मी बघतो काय टाइमपास करत बसतात, रील्स बघत बसतात. पण तू सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 पर्यंत अभ्यास करते. खूप मोठी गोष्ट आहे. काय बनायचं? कुठल्या कॉलेजचं तुझं ड्रीम मेडिकल कॉलेज कोणतं आहे? म्हणजे IIT बॉम्बे. ऑल द बेस्ट. तिथं काय लिहिले तू? एकदा हे दाखव रे एकदा. ते कशाचे शॉर्टकट लिहिलेले तिथं? हे वाला माझं आहे, हे माझे जे चॅप्टर आहेत ना ते. म्हणजे तू जेवढे चॅप्टर झाले त्याला टिक केलेले? हां, म्हणजे JEE मध्ये जे चॅप्टर आलेत ना, आता पेपर आला ना, तर हे वाले फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सचे चॅप्टर रिव्हिजन करायचे जे आहेत ते तेवढे राहिले तुझे रिव्हिजन करायचे? हां, फक्त मॅथ राहिले, फिजिक्स आणि केमिस्ट्री झाले. तुला कुठले तिन्हीपैकी कुठला सब्जेक्ट तुझा फेवरेट आहे? केमिस्ट्री. केमिस्ट्री मधला कुठला टॉपिक? केमिस्ट्रीमध्ये जसं की पिरियॉडिक टेबल मी ऑनलाईन करते PWवर. जसं की पिरियॉडिक टेबल ओम सर शिकवतात, नंतर GOC पंकज सर वगैरे. हे 2 टॉपिक तुझे आवडतात? हां. इकडे काय लावलंय तू? ते कशाचं आहे? ते मोर पंख आहे का ते? हां, ते कृष्णासमोर. कशासाठी लावलंय ते? म्हणजे थोडं मोटिवेशन असं.
म्हणजे कृष्ण काय सांगतात की म्हणजे कर्म केले पाहिजे ना, कर्म करायचं, फळ नाही बघायचं की काय भेटेल म्हणून. त्याच्यामुळं ते वाटतं की जरी सिलेक्शन झालं नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण कर्म केलं ते तर आपलं फळ कधी ना कधी आपल्याला भेटेलच. विद्यार्थी पाहू शकता, म्हणजे रिपीटर 11 कितीला तू हां, रिपीटर 12th. रिपीटर विद्यार्थ्यांना एवढं मोठं म्हणजे गोष्टी करायला आजकालचे 25-25 वर्षाचे मुलं विनाकारण टाइमपास करतात. त्यांना करिअरशी निगडीत काहीच घेणं देणं नसतं. अशा विद्यार्थ्यांकडनं शिकलं पाहिजे. आणि हे विद्यार्थिनींच्या ह्याच्यामध्ये असतं असं बरंच कृष्णाशी रिलेटेड गोष्टी. हां, ऑब्वियस. ठीक आहे, ती डायरी कशाची बनवली, त्याच्यामध्ये काय टॉपिकची नावं लिहिलीत का तू? हां, म्हणजे जे करायचेत ना ते वाले टॉपिक्स काय बघू? हे आता सध्या तर काही नाही आहे. सपोज की आज अभ्यास केला, काय केलं, GOC वगैरे जे लेक्चर करायचे होते ते वाला लिहिण्यासाठी केलं. असं लिहिलेलं आहे का त्या डायरीमध्ये? हे तुझा एवढा सेटअप आहे का? हां, या. ऑल द बेस्ट. थँक्यू सो बुक्स मच. वगैरे कुठले यूज करते तू? बुक्स म्हणजे जसं की दिशा बुक्स PYQ JEE कारण जास्त टाईम नसल्यामुळं सॉल्व्ह होणार नाही जास्त. तर मग क्लासमध्ये जेवढं दिले त्यावाल्या नोट्स आणि PYQ दिशा JEE मेन्सचं. खूप इन्स्पायरिंग जर्नी राहिली तुझी. थँक्यू, ऑल द बेस्ट. या ठिकाणी अजून एक विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली. कुठल्या ट्युशनला आहे तू आणि सकाळी किती वाजता आली रिडिंगला? सकाळी 7ला. सकाळी 7 वाजल्यापासून आता 7 वाजत आले. हां. मग सध्या कशा पद्धतीने शेड्यूल चालू आहे? टेस्ट सिरीज अकॉर्डिंग मग टेस्ट 12वीला सिरीज अशा हां. सिलेबस कम्प्लीट झाला का? हो झालं. टेस्ट सिरीज वगैरे कशी चालू आहे आणि कुठल्या क्लासला आहे तू? IIB ला आहे का? हां, IIB. IIB मध्ये कसं शेड्यूल चालू आहे तुझं? टेस्ट सिरीजचं हा, हां म्हणजे डेली शेड्यूल तुझा? रिव्हिजन ट्रॅक चालू आहे. ज्याची टेस्ट सिरीज ज्या सिलेबसवर आहे त्याचे रिव्हिजन ट्रॅक्स, जे काही डाऊट्स वगैरे असतील तेव्हा 24 hours अवेलेबल आहेत सर टीचर्स वगैरे डाऊटसाठी. म्हणजे तुझं आता सकाळी 7ला इथं आली तू रिडिंगला, त्याच्यानंतर रिव्हिजन ट्रॅक वगैरे करून म्हणजे ट्युशन एरियामध्येच राहते का 24 तास? ऑलमोस्ट तरी असते, खूप म्हणजे भरपूर टाईम ट्युशन एरियामध्येच असते. येस, डेफिनेटली. ऑल द बेस्ट तुला. कशाची तयारी करते तू? नीट. ऑल द बेस्ट. थँक्यू. अजून एक या ठिकाणी विद्यार्थिनी आपल्याला भेटलेली. काय नाव आहे तुझं? समीक्षा कापसे. कितवीला आहे तू? 12वी. 12वी मध्ये तुमचा विद्या आराधनामध्ये सिलेबस कम्प्लीट झाला का नाही? हां झालं, टेस्ट सिरीज चालू आहे. आता कशा पद्धतीने तुझा डेली शेड्यूल असतो? किती वाजता तू रिडिंगला येते, तिकडं रिव्हिजन लेक्चरला किती वाजता जाते? सध्या रिव्हिजन क्लास संपलेत आमचे, टेस्ट सिरीज चालू आहेत. मग टेस्ट सिरीज कसं शेड्यूल असतं? टेस्ट सिरीज 2 दिवसाला 4 वाजता टेस्ट असते आणि मी इथं 10 वाजता येते रिडिंगला. हां, रिडिंगला. इथून डायरेक्ट टेस्टलाच जाते मी 4 वाजता. 4ला का? हां. मग 10 ते 4 पर्यंत तू रिडिंग मध्येच असते का? हां, रिडिंगमध्येच असते. इतक्या वेळ बसण्याचं मागचं काय मोटिवेशन काय आहे तुझं? मला IIT ला जायचं आहे, JEE ॲडव्हान्स. हां, JEE. आता टेस्ट सिरीज मध्ये काय स्कोर चालू आहे? टेस्ट सिरीजमध्ये 300 पैकी 150च्या आसपास येतात. JEE मध्ये हा स्कोर चांगला आहे का कसा आहे? ॲव्हरेज आहे. म्हणजे इम्प्रूव्ह केला पाहिजे. हां, इम्प्रूव्ह केलं पाहिजे. मेन्ससाठी चांगलं आहे, ॲडव्हान्ससाठी ॲव्हरेज आहे. ॲडव्हान्सचा पेपर किती मार्क्सचा असतो? 360चा असतो. आणि मेन्सचा? 300 मार्काचा. मग 360 ॲडव्हान्सचा पेपर देण्यासाठी आधी मेन्स क्वालिफाय करावं लागतं? हां, मेन्स क्वालिफाय करावं लागते. 100 अबोव आले तर क्वालिफाय होते ॲडव्हान्सला. आणि ॲडव्हान्सला क्वालिफाय झाल्यानंतर परत त्याचा द्यायचा? हां, परत ॲडव्हान्सचा आणि असतो. ॲडव्हान्सचा पेपर किती वेळाचा असतो? ॲडव्हान्स 3 तासच असतो. 3 तास? मी तर ऐकलेलं 6 तास काहीतरी पेपर राहतो. नाही 3 तासच असतो. म्हणजे पेपर 2 असतात ना, पेपर 1 3 तास. एकाच दिवशी असतो का? हां, एकाच दिवशी असतो. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर अलाउड असतं का हां, असतं ॲडव्हान्सला? हां, ॲडव्हान्सला. ऑल द बेस्टला. कुठल्या कॉलेजला जायचं तुला? IIT बॉम्बेचं टार्गेट आहे, पण कुठलं भेटू शकतं तुला? कुठलं भेटू शकतंय? तसं काय सांगता येत नाही. ठीक आहे, ऑल द बेस्ट. विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी बाहेर जातात त्यावेळेस एंट्री करणं कंपल्सरी आहे, की आलेत का बाहेर गेलेत हे पण सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लातूर ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. लातूरमध्ये खूप सारे अशा गोष्टी आहेत पॉझिटिव्हली जे विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी प्रत्येक इथलं बिझनेसमॅन असेल ते फॉलो करतो. इथं दामिनी पथकचे नंबर लिहून ठेवलेले, पोलीस स्टेशनचे नंबर लिहून ठेवलेले. प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक ह्याच्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे गोष्टी पाहायला भेटतात. तर डेफिनेटली तुम्हाला काय अडचण आली तर या नंबर्सवरती तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.